शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असं म्हटलं जातं. आपल्या ताटात येणारं अन्न तयार करण्यासाठी बळीराजाची प्रचंड मेहनत लागलेली असते. म्हणूनच शेतकऱ्याला अन्नदाता असंही म्हटलं जातं. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. बळीराजाच्या कष्टाला सलाम करण्यासाठी आजचा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे 5वे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर शेती आणि शेतकरी या विषयावर मंथन करणारं बी न्यूजचं विशेष वृत्त. चल सरजा चल राजा बिगी 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 जायाचं चल सरजा चल राजा बिगी 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 जायाचं बिनमुलाचं बिनतोलाचं सौंगडी शेतकऱ्याचं आज राष्ट्रीय किसान दिन. भारताचे 5वे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांनी शेतकऱ्यांसाठी भरीव कामगिरी केली होती. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्डची स्थापना त्यांनी केली होती. शेती आणि शेतकरी यांच्यासाठी अनेक भरीव उपक्रम सुरू करणारे चौधरी चरण सिंग यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 2001 साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये चरण सिंग यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. देश स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा 50% आसपास होता. तो आज 22 ते 25% आलाय. आज देशात राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा होत असताना देशभरातील शेतकऱ्यांची सध्याची स्थिती, त्यांचा आर्थिक स्तर, सामाजिक पत, शेतमालाला मिळणारा दर आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या बाबींचा विचार करणं गरजेचं आहे. 1965-66 सालापर्यंत शेती ही पारंपरिक पद्धतीनं माणसाची मेहनत आणि कष्ट तसंच बैलांच्या साह्यानं केली जात होती. नांगर, वखर, पाभर, नांगरी ही बैल मशागतीची साधनं, तर पाणी उपसण्यासाठी मोटांचा वापर होत होता. त्यामुळे त्यावेळी शेतीत उत्पादकताही कमी होती. मात्र हरित क्रांतीनंतर हे चित्र बदललं. शेतीतून उत्पादकता वाढीला लागली, बहुपीक पद्धती आली, मोठ जाऊन विजेचे पंप आले, त्यामुळे पिकांचा पाणीपुरवठा गतिमान झाला. त्यातून शेती आणि शेतकरी थोड्याफार प्रमाणात विकासाच्या वाटेवर चालू लागले. आज देशात कृषी यांत्रिकीकरण 22% आहे. त्यापैकी पंजाबमध्ये ते सर्वाधिक 75% एवढं आहे. मात्र त्या तुलनेत महाराष्ट्र अजूनही पिछाडीवर आहे. शेतकरी गेल्या 15-20 वर्षात ठिबककडे वळले आहेत. त्यात जमिनीखालचे ठिबक, रेन पाईप, रेन गन, मिनी स्प्रिंकलर हे तंत्र वापरलं जाऊ लागलंय. या तंत्रानं पाणी वापर कमी होत असून जास्त उत्पादन निघतं. त्याचप्रमाणे शेततळ्यांची संख्या वाढू लागली आहे. शेतामध्ये तळं बनवून 500 मायक्रॉनचा प्लास्टिक कागद वापरला जातो. त्यामध्ये पावसाचं पाणी साठवून ते पिकांना दिलं जात असल्यानं उत्पादनात वाढ होऊ लागली आहे. त्याचबरोबर शेतीमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. नवनवीन पिकं घेतली जात आहेत. पॉली हाऊस, ग्रीन हाऊसची संख्या वाढतीये. बंदिस्त शेतीचा प्रयोगही होऊ लागलाय. शेती करताना माती परीक्षण आणि पाणी परीक्षण याला महत्त्व आहे. नव्या पिढीतील शेतकरी आता माती आणि पाणी परीक्षण करूनच पिकं घेऊ लागलाय. किडीमुळे होणारं नुकसान टाळणं, रसायनांचा वापर कमी करणं याला प्राधान्य दिलं जात आहे. आता संगणकाचा वापर शेतीतही वाढलाय. आज देशात एकही कीटकनाशक आणि बुरशीनाशक तयार होत नाही. हजारो कोटी रुपयांची ही बाजारपेठ आहे. त्याकडे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेनं लक्ष दिलेलं नाही. तसंच पिकांच्या काढणी पश्चात तंत्रज्ञानही विकसित झालेलं नाही. प्रक्रिया क्षेत्रातही आपण पिछाडीवर आहोत. भात, डाळी, तेल आणि साखर एवढेच उद्योग त्यात आहेत. अन्य शेतमाल प्रक्रिया उद्योगाचं तंत्रज्ञान उपलब्ध नाही. आज जगात रोबोटिक टेक्नॉलॉजी, ड्रोन, पॉलिफोनिक, गार्डनर, एरोपॉनिक आणि हायड्रोएरोपॉनिक हे तंत्र आले आहेत. त्यामुळे भविष्यात शेतीचा प्रवास एका नव्या दिशेनं होणार आहे. भविष्यात जागतिक तापमानवाढ, पाणी टंचाई, हवामान बदल या पार्श्वभूमीवर कृषी अभियांत्रिकीचा वाटा अधिक असणार आहे. त्याकडे संशोधन संस्थांनी दुर्लक्ष करून चालणार नाही. शेती क्षेत्राची मुख्य समस्या म्हणजे शेतपिकाला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये वाढणारा कर्जबाजारीपणा आणि त्यातून गेल्या 15-20 वर्षात झालेल्या हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या निश्चितच चिंतनीय आहेत. त्यामुळे आजचा राष्ट्रीय किसान दिन साजरा करत असताना शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसं भांडवल आणि आधुनिक साधनं पुरवणं आणि त्याच्या पिकाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.
केवळ कर्जमाफी करण्यापेक्षा शेतकऱ्याला कर्ज घेण्याची वेळच येऊ नये अशी व्यवस्था शासन आणि लोकप्रतिनिधी यांनी निर्माण केली तर बळीराजा आणि पर्यायानं आपला देश सुजलाम सुफलाम बनेल यात शंका नाही. बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी.